नांदेडमध्ये हर्षू ठाकूर या नावाची जोरदार चर्चा आहे. ही हिंदुत्ववादी मुलगी आहे. सोशल मीडियावर कंटेंटमध्ये हिंदूंना जागृत करण्याचं काम या हर्षू ठाकूरकडून केलं जातं. पण आता ती एका वेगळ्या मुद्द्यामुळे चर्चेत आलेली आहे. हिंदूचाच मुद्दा आहे, लव्ह जिहादचा मुद्दा आहे हा. आणि त्या सलमान शेख नावाच्या एका तरुणावर तिनं FIR दाखल केलेली आहे. पण सलमान शेख नेमका कोण आहे? सलमान शेखनं असं काय केलेलं आहे ज्यामुळे हर्षू ठाकूर तिथे जाऊन लढते आणि अवघा महाराष्ट्र आता या घटनेकडे डोळे लावून बघतोय? कारण जी घटना घडली आहे ती अत्यंत दुर्दैवी आणि हिंदूंसाठी कुठेतरी जाग होण्यासाठी हा व्हिडिओ सुद्धा आहे किंवा ही घटना सुद्धा आहे. जर तुम्हाला जागा व्हायचं असेल तर हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि ही घटना समजून घ्या. कारण तुमच्या घरामध्ये सुद्धा मुली आहेत, आया बहिणी आहेत आणि सगळ्यांच्याच घरामध्ये आया बहिणी आहेत, आमच्या सुद्धा आहेत. त्याच्यामुळे ही जनजागृती झालीच पाहिजे. मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. कारण आपल्या चॅनलवर आपण असेच वेगवेगळे विविध माहितीपूर्ण व्हिडिओज खास तुमच्यासाठी घेऊन येत राहत असतो. मंडळी, हर्षू ठाकूर हर्षू ठाकूर ही छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये आणि छत्रपती संभाजीनगर मध्येच राहणारी ही मुलगी आहे. सोशल मीडियाला कंटेंट बनवते, हिंदूंच्या सपोर्ट मध्ये कंटेंट बनवते. कुठेतरी हिंदूंना जनजागृती करण्याचा तिचा हा उद्देश त्या कंटेंट मधून दिसून येतो. मुलींना नाचू नका, वेगवेगळ्या गोष्टी करू नका, ही हर्षू ठाकूर सांगत असते. मात्र सलमान शेख नावाचा हा जिहादी माणूस आहे. सलमान शेख नावाचा हा माणूस काय करतो? वेगवेगळ्या हिंदू मुलींना स्वतःच्या प्रेमामध्ये आकर्षित करतो, हिंदू मुलीवर प्रेम करतो आणि त्यांच्यासोबत फोटो काढतो आणि त्यांच्यासोबत अश्लील फोटो सोशल मीडियावर व्हायरल करतो आणि सोशल मीडियामध्ये सांगतो की हिंदू मुलींना मी पटवलंय, हिंदू मुलींच्या तुमच्या बहिणीला मी कशा प्रकारे पटवून त्यांचे फोटो व्हायरल करतोय आणि कशा प्रकारे वेगवेगळ्या गोष्टी करतोय, हे त्याच्यामधून त्याचा सांगण्याचा उद्देश असतो. आणि या प्रकरणावर ज्यावेळेस हर्षू ठाकूर या मुलीला ज्यावेळेस जिहादीच्या विरोधात ही व्हिडिओ बनवायची, लव्ह जिहादच्या विरोधात व्हिडिओ बनवायची आणि लव्ह जिहाद मध्ये कायदा व्हावा यासाठी व्हिडिओ बनवायची, पण त्याच्यावर सलमान शेखचा त्या हर्षू ठाकूरला फोन आला. सलमान शेख त्या हर्षू ठाकूरला धमकी देताना म्हणतोय, वेगवेगळ्या शिव्या देतोय आणि सांगतोय की तुला जीवन सोडणार नाही, तुला मारून टाकणार, तुझे पंख छाटणार, वेगवेगळ्या गोष्टी करणार. आणि आपल्या ज्यावेळेस हर्षू ठाकूरनं तिथं FIR घेऊन गेली, कुठं? नांदेड पोलीस स्टेशन मध्ये. नांदेड पोलीस स्टेशन मध्ये 2 महिन्यापूर्वी FIR झाली. 2 महिन्यापूर्वी FIR झाल्यानंतर सुद्धा त्या सलमान शेख नावाच्या मुलावर कुठलीही कारवाई झाली नाही. अगदी तो नांदेडमध्ये व्हिडिओ बनवतोय, व्हिडिओ मधून वेगवेगळ्या लोकांना मारण्याची भाषा करतोय आणि त्याच्यावर कुठलीही कारवाई होत नाही. पोलीस इतके निरर्थक झालेले आहेत आणि आपले गृहमंत्री नेमके झोपलेत काय असा प्रश्न याच्यातून निर्माण होतोय. कारण एवढं जर सगळं काही वाढत असेल, कारण आज जर आपण पाहत असून बाहेर जाऊन, तर अशा प्रकारची लव्ह जिहादची बातम्या येत आहेत, रोज नवनवीन घटना घडत आहेत आणि याच्यावर कुठलाही कायदा होत नाही, याच्यावर कुठलीही पावलं उचलली जात नाहीत, ठोस पावलं उचलली जात नाहीत. एखाद्या मुलीला, हिंदू मुलीला जी हिंदूंसाठी सपोर्ट मध्ये रील बनवते, व्हिडिओ बनवते आणि कुठेतरी एक प्रकारे हिंदूंना जनजागृती करण्याचा हा प्रकार ती करते आणि त्या मुलीला कुठेतरी एक प्रकारे छळण्यात आलेलं आहे, त्याच्यावर अन्याय करण्यात आलेला आहे, त्याला वेगवेगळ्या शिव्या देण्यात आलेल्या आहे. आणि हे तर सोडाच, पण त्या सलमान शेख नावाच्या मुलाने वेगवेगळ्या गोष्टी हिंदू मुलींसोबत केल्यात आणि हिंदू मुलींचे फोटो काढतोय. म्हणजे अशा प्रकारचे मानसिकतेचे हे लोक आहेत काही लोक यांच्यामधले, आणि ह्या लोकांवर कुठेतरी कठोर कारवाई ही झाली पाहिजे. आणि हर्षू ठाकूर जे संभाजीनगरची लेक आहे, त्या हर्षू ठाकूरला कुठेतरी न्याय मिळाला पाहिजे. आणि एवढं लढून एवढं सगळं करून हिंदुत्ववादी सरकार असेल आपल्याकडं, तरी सुद्धा जर न्याय मिळत नसेल, तरी आपल्या सरकारचं आणि आपल्या या नालायक वृत्तीचं आपल्याकडून जाहीर निषेध झाला पाहिजे. आणि कुठेतरी देवेंद्र फडणवीस साहेब, तुम्हाला जाग आली पाहिजे. या सगळ्या जिहादीच्या विरोधात तुम्ही कायदा केला पाहिजे. अशा प्रकारचं जर चालत राहिलं तर उद्या आपली नावं सुद्धा बदलावी लागतील, अशा प्रकारची गोष्ट येईल. म्हणून या सगळ्या गोष्टीला जर तुम्ही सामोरे नाही गेलात तर नक्कीच पुढची अडचण ही वाढणार आहे. आणि हर्षू ठाकूर जी लढते तिला पाठिंबा देणं गरजेचं आहे. तिला पाठिंबा अवघ्या महाराष्ट्राकडून आहे, आमच्याकडून सुद्धा आहे. आणि म्हणून हर्षू ठाकूरनं जे काही केलंय ते चांगलंच आहे. आणि हिंदू मुलींनी सुद्धा याच्यामधून सावध व्हायला पाहिजे, हिंदू मुलींनी सुद्धा जागृती करायला पाहिजे. कारण हिंदू मुली आज आपण पाहतोय त्यांना सांगण्यासारखं, बोलण्यासारखं आणि त्यांच्यावर बोलण्यासारखंच राहिलं नाही, अशा प्रकारची गोष्ट सध्या हिंदू मुलींची दिसत आहे.
ज्या ज्या प्रकारचे त्यांच्या गोष्टी समोर येत आहेत, ज्या गोष्टी आपण डोळ्यासमोर बघतो त्या अतिशय धक्कादायक आहेत. म्हणून कुठेतरी जागृती होणं गरजेचं आहे. ज्या राहिल्यात चांगल्या त्यांना तरी चांगलं राहिलं पाहिजे आणि त्यांनी तरी कुठेतरी सुधारलं पाहिजे, हाच आपला उद्देश आहे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतंय कमेंटमध्ये नक्की कळवा. भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.